येशू चढतो कालवरी, खांदी घेऊन क्रूसवारी, येशू चढतो कालवरी. शास्त्री परुषी येशूचे वैरी, टपले येशूच्या जीवावरी, धरिले तयाला अंधकारी, उभे केले पिलाता समोरी, खांदी घेऊन क्रूसवारी, येशू चढतो कालवरी, खांदी घेऊन क्रूसवारी, येशू चढतो कालवरी. क्रूसाच्या वाटेची भक्ती. प्रारंभीची प्रार्थना. हे येशू, माणसाने केलेल्या पापांची भरपाई करण्यासाठी तू क्रूसावर स्वतःचे बलिदान केलेस आणि स्वर्गात जाण्याचा हक्क आम्हाला मिळवून दिलास. त्याबद्दल तुझे आभार मानण्यासाठी आम्ही आमचे काम व अभ्यास क्षणभर बाजूला ठेवून येथे जमलो आहोत. ज्या दुःखाच्या वाटेने तो कालवारी टेकडीवर आपला प्राण अर्पण करण्यासाठी गेलास, त्याच वाटेने आम्ही तुझ्याबरोबर यावयाचे ठरविले आहे. आम्ही आमचे आचरण शुद्ध ठेवावे आणि तुझ्याप्रमाणे सद्गुणी व्हावे व अशा प्रकारे तुझ्यावर अधिकाधिक प्रीती व भक्ती कराव्या शिकावे, म्हणून तू आम्हाला कृपा दे. पहिले स्थान. येशूला मरणाची शिक्षा दिली जाते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. यहुद्यांनी येशूला पकडून रोमन राज्यपाल पिलात याच्या समोर आणले आहे. येशू गुन्हेगार आहे, त्याला ठार मारा, त्याला क्रूसावर चढवा, असे तेथे जमलेले लोक ओरडत आहेत. काही लोकांना ती ओरड आवडली नाही, परंतु पुढाऱ्यांच्या दडपणामुळे ते गुपचूप राहिले. मी तेथे असतो तर त्यांना म्हणालो असतो, लोक हो, तुम्ही दृष्ट आहात. देवाच्या पुत्राला तुम्ही ठार मारित आहात. एका निरपराधी माणसाचा तुम्ही जीव घेत आहात. त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही, उलट तो सर्वांशी प्रेमळपणे वागला. हे तुम्हाला ठाऊक असूनही तुम्ही त्याचा प्राण का घेत आहात? माझ्या मुला, तुझी इच्छा असेल तर अजूनही तुला येशूला मदत करता येईल. जी मुले पाप करताना तुला आढळतील, त्यांची समजूत घालून तसे न करण्याबद्दल त्यांना सांग, कारण पापामुळे येशूचा अपमान होतो. हे प्रिय येशू, आम्ही शरीराने व मनाने शुद्ध राहू. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. दुसरे स्थान. येशूच्या खांद्यावर क्रूस दिला जातो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. येशूला एका लहानशा खांबावर ओंडवे करून त्याच्या पाठीवर चामडाच्या चाबकाने फटके मारण्यात येतात. त्यामुळे त्याचे सर्व शरीर फुटून निघते आणि जखमातून भळाभळा रक्त वाहू लागते. त्याच्या डोक्यावर काटेरी मुकुट खुपसण्यात येतो. त्याच्या अंगावर लाल झगा घालून हातात राजदंड म्हणून एक बोरू दिला जातो. अशी त्याची थट्टा चालू असताना त्याला क्रूसावर चढवा असा रोमन गव्हर्नरचा हुकूम सुटतो.
लगेच लाकडाचा एक ओबड-धोबड क्रूस तयार करून त्याच्या खांद्यावर दिला जातो व त्याला काल्वरीच्या वाटेने नेण्यात येते. मी तेथे असतो तर धावत जाऊन येशूच्या खांद्यावरचा क्रूस मी माझ्या खांद्यावर घेतला असता. माझ्या बाळा, तुला अजूनही येशूला मदत करता येईल. तुझ्यावर कितीही संकटे आली, दुःखाचे डोंगर जरी कोसळले, तरी तू आपले कर्तव्य सोडू नकोस. हे प्रिय येशू, आम्ही आमचे कर्तव्य करीत असताना कोणत्याही संकटाला भिणार नाही. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. तिसरे स्थान, येशू पहिल्या वेळेस जमिनीवर पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. येशू खांद्यावर क्रूस घेऊन काल्वारी टेकडीकडे चाललेला आहे. त्याच्या पुढे एक घोडेस्वार आहे. त्याच्या मागे लोक येशूची चेष्टा करीत चालत आहेत. जेसमिनी बागेत प्रार्थना करीत असताना त्याला निघालेल्या रक्ताच्या घामामुळे आणि शिपायांनी दिलेल्या बेदम मारामुळे तो अगदी अशक्त झालेला आहे. क्रूसाच्या भारामुळे त्याला नीट पाऊल देखील उचलता येत नाही. शिपाई निर्दयपणे ढकलीत असताना तो जमिनीवर पडतो. मी तेथे असतो तर धावत जाऊन माझ्या चिमुकल्या हातांनी तो क्रूस येशूच्या खांद्यावरून काढून त्याला उठवले असते. माझ्या मुला, जेव्हा तू शेजाऱ्यांवर दया करतोस व त्यांच्याशी चांगुलपणाने वागतोस, तेव्हा तू येशूलाच उठायला मदत करतोस. हे प्रभू येशू, आम्ही आमचा देश, आमचे गुरु व आमचे पालक यांच्याशी एकनिष्ठ राहू व शेजाऱ्यांवर प्रीती करू. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. चौथे स्थान, येशूला त्याची आई मरिया भेटते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. खडकाळ वाटेने येशू क्रूसाचे ओझे घेऊन चालत असताना एके ठिकाणी त्याला त्याची दुःखी आई भेटते. माय लेकरांची दृष्टादृष्ट होते. पुत्राच्या खांद्यावरचे ओझे आई दूर करू शकत नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी ती येशूला पुढे चालायला हिम्मत देते. येशू आईला सोडून पुढे चालू लागतो आणि मरिया दुःख वेगाने रडू लागते. मी तिथे असतो तर धावत जाऊन मी मरियेचे सांत्वन केले असते आणि म्हणालो असतो, आई, तू रडू नकोस. माझ्या बाळा, तू शुद्ध राहिलास तर मरियेचे आणि येशूचे दुःख कमी होईल व त्यांना समाधान लाभेल. हे प्रिय येशू, ख्रिस्ती शिकवणुकीप्रमाणे आम्ही वागू व त्याप्रमाणे चालू. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. खांद्यावरी क्रूस घेतलेला, चेहरा रक्ताने माखलेला, असा पुत्र आईने पाहिला. दुःख किती तिच्या हृदयाला, खांदी घेऊन क्रूस भारी येशू चढतो.
पाचवे स्थान, सिमोन येशूला मदत करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. क्रूसाच्या भाराखाली येशू चेंगरून मरेल आणि मग त्याला क्रूसावर जिवंत खेळता येणार नाही असे त्या शिपायांना वाटते. म्हणून शेतातून येत असलेल्या सिमोन नावाच्या एका सिरेनी मनुष्याला ते धरतात आणि येशूचा क्रूस वाहण्यास भाग पाडतात. मी तेथे असतो तर स्वखुशीने येशूच्या क्रूसाचे जितके ओझे मला घेणे शक्य झाले असते तितके ओझे मी माझ्या खांद्यावर घेतले असते. माझ्या मुला, जेव्हा तू आपल्या भावंडांना आणि आपल्या पालकांना घर कामात मदत करतोस किंवा शाळेतल्या मुलांना अभ्यासात मदत करतोस अथवा शेजाऱ्यांची अडचण दूर करतोस, त्यावेळी तू येशूचे ओझे हलके करतोस. हे प्रिय येशू, आमच्याकडे जर कोणी मदत मागितली तर ती मदत ताबडतोब द्यावयास आम्ही कुरकुर करणार नाही. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. सहावे स्थान, वेरोनिका येशूचे तोंड पुसते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. येशूचा चेहरा धुळीने, घामाने व मस्तकावरून ओघळणाऱ्या रक्ताने माखलेला आहे. ते पाहून वेरोनिका नावाची एक धीट स्त्री लगेच पुढे येते आणि येशूचा चेहरा आपल्या रुमालाने पुसते. तिला बक्षीस म्हणून येशू आपल्या चेहऱ्याचा ठसा त्या रुमालावर उमटवितो. मी तेथे असतो तर माझ्या चिमुकल्या रुमालाने मी येशूचा विद्रूप झालेला पवित्र चेहरा पुसला असता. माझ्या बाळा, जेव्हा तू कोणतेही कर्तव्य करण्यासाठी पुढे येतोस तेव्हा तू येशूचा चेहरा निर्मळ करतोस. हे प्रभू येशू, तुझ्यासाठी जरी प्रिय वस्तूचा त्याग करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. सातवे स्थान, येशू दुसऱ्या वेळेस जमिनीवर पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. प्रत्येक पावलागणी येशूच्या घायाळ शरीरातून रक्ताचे थेंब ठिपकत आहेत. त्यामुळे तो अधिकाधिक अशक्त होऊन जमिनीवर कोसळतो. परंतु निर्दयी शिपाई दया माया न दाखवता धमक्या देऊन आणि चाबकाचे फटके मारून त्याला उठवतात. मी तेथे असतो तर त्या शिपायांना विनंती करून सांगितले असते, बाबांनो, येशूला मारू नका, तो आपणहून उठेल. आणि मी हळूवार हाताने येशूला उठवले असते. माझ्या मुला, तू येशूला अजूनही मदत करू शकशील. तू ज्या वेळी कोणतीही चूक करतोस, खोटे बोलतोस किंवा चोरी करतोस, त्यावेळी तसे कबूल कर आणि येशूला सांग की या पापाबद्दल मला फार फार वाईट वाटते. हे प्रिय येशू, केलेल्या पापांची आम्ही क्षमा मागतो आणि तुझे आदर्श अनुयायी होण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो.
हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर. 8वे स्थान. येशू येरुशलेममधील स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. येशू खडकाळ वाट चालत असताना फक्त एकदाच आपले पवित्र तोंड उघडतो. आपल्या वेदना क्षणभर विसरून येरुशलेममधील ज्या स्त्रिया रडत व शोक करीत त्याच्या मागोमाग येत होत्या, त्यांच्याशी येशू सांत्वनाचे 2 शब्द बोलतो. येरुशलेमच्या स्त्रियांनो, तुम्ही माझ्याकरिता रडू नका, पण स्वतःकरिता आणि आपल्या लेकरांकरिता रडा. मी तेथे असतो. तर येशूच्या जवळ उभा राहून त्याने त्या शोक करीत असलेल्या स्त्रियांना केलेला उपदेश लक्ष देऊन ऐकला असता व माझ्या पापांसाठी रडलो असतो. माझ्या बाळा, तुला येशूचा उपदेश अजूनही ऐकता येईल. देवाच्या 10 आज्ञा आणि ख्रिस्त मंडळाच्या मुख्य आज्ञा तू तंतोतंत पाळ, म्हणजे तुझ्या हातून पाप घडणार नाही व रडण्याची पाळी तुझ्यावर येणार नाही. हे प्रिय येशू, आम्ही देवाच्या व तुझ्या मंडळांच्या आज्ञा पाळण्याचा मनापासून प्रयत्न करू. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर. पाहुनी प्रभु रायाला कष्टी, स्त्रिया शोकाने आसू गाळीती. येशू म्हणे नका माझ्यासाठी, रडा आपुल्या हो मुलांसाठी. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. 9वे स्थान. येशू 3ऱ्या वेळेस जमिनीवर पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. येशू आता काल्वरी टेकडीपाशी आलेला आहे. 2 वेळा पडल्यामुळे त्याच्या जखमा पुन्हा वाहून त्याच्या दुःखात आणि अशक्ततेत भर पडते. त्यामुळे तो लोळागोळा होऊन पुन्हा एकदा जमिनीवर पडतो. तरी पण ते क्रूर शिपाई त्याला मारहाण करून उठवतात. मी तेथे असतो तर येशूच्या केसाला देखील धक्का लागू दिला नसता. त्याला मारलेले फटके आणि ठोसे मी माझ्या स्वतःच्या अंगावर घेतले असते. माझ्या मुला, तू अजूनही येशूच्या वेदना नाहीशा करू शकशील. तुला जरी गरिबी प्राप्त झाली, पोटासाठी भीक मागण्याचा जरी तुझ्यावर प्रसंग आला, तरी नीती सोडू नकोस, सत्य सोडू नकोस. हे प्रिय येशू, आम्ही स्वार्थासाठी नीतीचा मार्ग केव्हाही सोडणार नाही. हे प्रभू आम्हावर दया कर, हे प्रभू आम्हावर दया कर. 10वे स्थान. येशूला वस्त्रहीन केले जाते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. जखमी शरीराला चिकटलेले येशूचे कपडे क्रूर शिपाई सर्व लोकांदेखत ओढून काढतात. त्यामुळे त्याच्या जखमा
उघड्या होऊन त्यातून पुन्हा रक्त वाहू लागते आणि त्या वेदनाने येशू विवळतो. मी तेथे असतो तर येशूला मदत करण्यासाठी मी माझ्या अंगावरील कपडे काढून त्याच्या जखमा आणि त्याची लाज झाकली असते. माझ्या बाळा, तू मनात मुळीच किळस न बाळगता आजाराची शुश्रूषा करशील आणि अनाथांना आश्रय देशील, तर तू येशूच्या जखमा आणि त्याची लाज झाकू शकशील. हे प्रिय येशू, बोलण्याने किंवा कृतीने आम्ही कोणाला दुखवणार नाही. एवढेच नव्हे तर आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही भिकाऱ्यांना आणि गरिबांना मदत करू. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 11वे स्थान. येशूला क्रूसावर खेळले जाते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. येशूने आजाऱ्यांना रोगमुक्त केले, मुक्यांना वाचा दिली, बहिऱ्यांना कान दिले आणि लंगड्यांना पाय दिले. त्या येशूला क्रूसावर जोडून त्याच्या हातापायांना खिळे ठोकण्यासाठी निर्दयी शिपाई हातोडा उगारतात. क्षणाधार हातोडा त्या तीक्ष्ण खिळ्यावर आपटला जाऊन येशूचे हात पाय क्रूसाला खिळले जातात आणि तो आवाज दुःखी मातेच्या कानावर पडून तिच्या काळजाचे तुकडे तुकडे होतात. मी तेथे असतो तर धावत जाऊन मी माझा हात येशूच्या हातावर ठेवला असता. तो खिळा माझ्या हातावर स्वीकारला असता आणि येशूच्या वेदना कमी केल्या असत्या. माझ्या मुला, तो प्रहार तुला अजूनही स्वीकारता येईल. तुझे आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तू येशूच्या वेदना कमी करू शकशील. हे प्रिय येशू, आमच्या शुद्ध आचरणाने आम्ही तुझ्या धर्माचा प्रसार करू. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 12वे स्थान. येशू क्रूसावर प्राण सोडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. क्षणभर शांत राहूया. येशूचा क्रूस 2 चोरांच्या क्रूसामध्ये उभा केलेला आहे. लाजिरवाण्या शिक्षेच्या भयंकर वेदनांनी तो विवळतो आणि आपल्या मारेकऱ्यांना क्षमा करताना म्हणतो, माझ्या बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना ठाऊक नाही. आणि आपला आत्मा देवाच्या स्वाधीन करून प्राण सोडतो. सूर्य, पृथ्वी इत्यादी निर्जीव पदार्थ देखील नैसर्गिक नियम झुगारून देऊन आपल्या उत्पन्नकर्त्याच्या दुःखात सामील होतात. मी तेथे असतो तर मी म्हणालो असतो, येशू, तू निरपराधी असूनही माझ्यासारख्या पाप्याकरिता प्राण दिलास, मला क्षमा कर. माझ्या बाळा, तू इतरांना क्षमा कर, म्हणजे देव तुला देखील क्षमा करेल. हे प्रिय येशू, आम्हाला आमच्या
अपराधांची क्षमा कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 3 तास येशू क्रूसावरी टांगूनी राहिला अधांतरी. आमच्या पापाची येशू भरी खंडनी खिळून क्रूसावरी. खांदी घेऊन क्रूस भारी येशू चढतो कालवरी. खांदी घेऊन क्रूस भारी येशू चढतो कालवरी. 13वे स्थान. येशूचे प्रेत क्रूसावरून खाली काढले जाते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. येशूचे प्रेत त्याचे 2 शिष्य क्रूसावरून खाली काढतात व दुःखी आईच्या स्वाधीन करतात. मरिया अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी रक्तबंबाळ झालेल्या आपल्या पुत्राकडे पाहते. मानव जातीच्या पापामुळे तिच्या पुत्राची आणि स्वतःची झालेली ही दुर्दशा पाहून तिला फार वाईट वाटते. मी तेथे असतो तर त्या दुःखी आईचे मी सांत्वन केले असते आणि येशूच्या जखमा मी माझ्या अश्रूंनी धुतल्या असत्या. माझ्या मुला, तू आपल्या पापाचे प्रायश्चित्त घे, म्हणजे येशूच्या जखमा तू अजूनही धुवू शकशील. हे प्रिय येशू, तुझ्या शरीरावरील जखमा हे आमच्या पापांचे फळ असल्यामुळे आम्ही यापुढे पाप करणार नाही असे वचन देतो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 14वे स्थान. येशूचे प्रेत थडग्यात ठेवले जाते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. येशूचे 2 शिष्य निकोदेम आणि योसेफ येशूचे शरीर यहुद्यांच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्याने माखून व तागाच्या वस्त्राने गुंडाळून एका कबरेत ठेवतात आणि एक भला मोठा धोंडा लोटून कबरेचे तोंड बंद करतात. मरिया यावेळी आपल्या पुत्राचे शेवटचे दर्शन घेते. मी तेथे असतो तर मरियेच्या सहवासात राहिलो असतो आणि तिचे सांत्वन करीत मीही तिच्या बरोबर रडलो असतो. माझ्या बाळा, तिच्या सहवासात तुला अजूनही राहता येईल. आपल्या सोबत्यांना घेऊन तू मरीकडे ये आणि त्यांच्यासह त्रिकाळची व माळेची प्रार्थना कळकळीने कर, म्हणजे तू मरीचे समाधान करू शकशील. हे प्रिय येशू, तू आमच्यासाठी क्रूसावर मरण पावला. आम्ही सुद्धा आमच्या बंधू भगिनींना मनापासून मदत करू. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. शेवटची प्रार्थना. हे प्रिय येशू, तू अपार कष्ट व हाल सहन करून आमच्यावर माया दाखविलीस, म्हणून तुझ्यावर फार प्रीती करावी असे आम्हाला वाटते. पण आमचा दुबळा स्वभाव आड येतो. ह्याच कमकुवत स्वभावामुळे आमच्या हातून पापे घडतात.
उदयापुत्राने ज्याप्रमाणे संपत्ती उधळली त्याप्रमाणे आम्ही तुझ्या सर्व देणग्या उधळून टाकल्या आहेत. त्याबद्दल आम्हाला फार वाईट वाटते. आम्हाला क्षमा कर आणि कृपा दे. यापुढे आम्ही पाप करणार नाही अशी तुला वचन देतो. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. पुष्कळ अजूनी उडा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उडा, पुष्कळ अजूनी उडा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उडा. खंडीतून रती नाही पेडिले, बंधु भगिनी चारुणा. खंडीतून रती नाही पेडिले, बंधु भगिनी चारुणा. तुझा ऋणी तर सदाच राहीन, अगापतित पावना प्रभू मी, पुष्कळ अजूनी उडा, पुष्कळ अजूनी उडा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उडा. असे करावे तसे करावे, वाया मम वल्गना. असे करावे तसे करावे, वाया मम वल्गना. टाकाऊनी परंतु सदया, आवडलो तन्मना प्रभू मी, पुष्कळ अजूनी उडा, पुष्कळ अजूनी उडा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उडा. जसा पाहिजे तुला तसा मी करू कसापणा. जसा पाहिजे तुला तसा मी करू कसा आपणा. ख्रिस्ता ख्रिस्ता घे घे अवघा, हा माझा मीपणा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उडा, पुष्कळ अजूनी उडा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उडा, पुष्कळ अजूनी उडा प्रभू मी, पुष्कळ अजूनी